नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. सोपान हरगाव गुंड पिंपळगाव देपाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या फ्लावरच्या प्लॉटमध्ये आले. बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली फ्लावरची व्हरायटी कोणती आहे? 15 हा 15-22 म्हणून व्हरायटी. बरोबर. तर साधारणतः हा फ्लावरचा प्लॉट दादा आता किती दिवसाचा झालेला आहे? हा 1 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे. बरोबर. तर फ्लावर या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये ना ते भूपावर प्लस हे तुम्ही काय केले, खाली ड्रिपला सोडलेले. बरोबर. आणि ते कडूचा तुम्ही वरून स्प्रे काढलेला आहे. बरोबर. दादा मला एक सांगा, ज्या प्रेडला तुम्ही कडू पावर वरून स्प्रे काढला तर त्याच्यानंतर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? त्याचा एकच नंबर रिझल्ट आहे. हा म्हणजे काय बेनिफिट भेटला बा कडू मारल्याच्या नंतर? कडूच्या नंतर त्याचे आळे वगैरे काही पांढरी माशी वगैरे काही येत नाही त्याच्यात. बरोबर. तर मला एक सांगा दादा, ज्या प्रेडला तुम्ही कडू हे औषध वापरायच्या आधी या फ्लावरच्या प्लॉटची काय कंडिशन होती? त्याच्या आधी प्लॉट आहे ना, लय खास नव्हता दिसत. हा म्हणजे थोडक्यात काय खास नव्हतं दिसत म्हणण्यापेक्षा त्याच्या वाशीची क्वालिटी वगैरे दिसत नव्हती. हा पांढरी माशीचा अटॅक ज्यादा होता. बरोबर. तर आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर 1 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झालाय. बरोबर. तर आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना, झाडाला आहे ना एकदम जबरदस्त फुटवा तर राहायचे, काळोखी आणि वाढ पण चांगली. आणि महत्वाचं काय आहे, आता कडू मारल्याच्या नंतर प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही. एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती. बरोबर. आणि एकदम एकसारखा प्लॉट आहे. आता हे बघा ना, प्रत्यक्ष जर शेवटपर्यंत जरी पाहिलं ना तर एकदम एकसारखा प्लॉट दिसतोय. बरोबर. तरी आपलं कडू जे औषध आहे ते साधारण तुम्ही किती वर्षापासून वापरताय दादा? 4 वर्षापासून. हा 4 वर्षापासून. बरोबर. तर मला एक सांगा, साधारण त्याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी तुम्ही आपली खतं औषधांचा वापर केलेला आहे? टमाट्यासाठी घेवडा वालवड. हा टोमॅटो, घेवडा, वालवड आणि आता झेंडूला पण तुम्ही झेंडूला. कडूचा स्प्रे काढलेला आहे. बरोबर. तर मला एक सांगा दादा, आपले जे कडू औषध आहे वापरून तुम्ही समाधानी आहात? हो 100%. हा धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल.